सुख शांती समाधान चित्ती परम प्राप्ती ती हीच। साई आनंद वृत्तीची खाण असलिया भक्त भाग्याचा जाण। परमानंदाची नाही वाण सदैव परिपूर्ण सागरसा। शिवशक्ती पुरुष प्रकृती प्राणगती दीपदीप्ती ही शुद्ध ब्रह्म चैतन्य विकृती। एकी कल्पिती द्वैतता एकाकी नरमते ही श्रुती। बहुश्याम ऐशिया प्रीती आवडू लागे दुजियाची संगती। पुनरपि मिळती एकत्वी शुद्ध ब्रह्मरूप जे स्थिती। तेथे ना पुरुष ना प्रकृती दिनमणीची जेथे वस्ती। दिवसवा राती कैची ते गुणातीत मूळ निर्गुण। भक्त कल्याणा लागी सगुण तो हा साई विमल गुण। अनन्य शरण तयासी शरण रिघाले साई समर्था। त्याही चुकविले बहुता अनर्था म्हणवून यामी निजस्वार्था। पायी माथा ठेवितो तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा। भक्ती सुखार्थ राही जो वेगळा। करी देव भक्तांच्या लीला तया प्रेमळा प्रणिपात। जो सर्व जीवांची चित्कला संवित स्फुरणे जो अधिष्ठिला। जो जड चैतन्ये आकारला तया प्रेमळा प्रणिपात। तू तव माझी परमगती तूची माझी विश्रांती। पुरविता मज आर्ताची आरती सुखमूर्ती गुरुराया। आता या नमनाची अखेरी भूती भगवंत प्रत्यंतरी। जीव मात्रासी मी वंदन करी घ्या मज पदरी आपुल्या। नमन सकल भूत जाता येणे सुखावो विश्वभरता। जो विश्वंभर अंतर्बाह्यता एकात्मता अभेदे। एवं परिपूर्ण झाले नमन जे आरब्ध परिसमाप्तीचे साधन। हेच या ग्रंथाचे मंगलाचरण आता प्रयोजन निवेदी। साईंनी मज कृपा करून अनुग्रहिले जैपासून। तयांचेची मज अहर्निश चिंतन भवभय कृंतन तेणेनी। नाही मज दुसरा जप नाही मज दुसरे तप। अवलोकी एक सगुण रूप शुद्ध स्वरूप साईंचे। पाहता श्री साईंचे मुख हरून जातसे तहान भूक। काय तया पुढे इतर सुख पडे भवदुःख विस्मृती। पाहता बाबांचे नयनाकडे आप आपणा विसर पडे। आतुनी येती जाई प्रेमाचे उभडे वृत्ती बुडे रसरंगी। कर्मधर्म शास्त्र पुराण योग याग अनुष्ठान। तीर्थयात्रा तपाचरण मज एक चरण साईंचे। अखंड गुरुवाक्यानुवृत्ती दृढ धरिता चित्तवृत्ती। श्रद्धेची या अढळ स्थिती स्थैर्य प्राप्ती निश्चळ। हेची कर्मानुबंध स्थिती वाढली साई पदासक्ती। प्रत्यया आली अतर्क्य शक्ती कायम्या किती वर्णावी। जे शक्ती उपजवी भक्ती समर्थ साई चरणासक्ती। संसारी राहूनी संसार निवृत्ती आनंद वृत्ती जे देई। नाना प्रकारी नानामती भक्तीचे प्रकार बहुत कथिती। संक्षेपे तयांची लक्षण स्थिती यथा निगुती कठीण। स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण। म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न ज्ञान संपन्न आचार्य। पूजादिकी प्रेम व्यक्ती अर्चन भक्तीची हे रीती। ऐशी पाराशर व्यासोक्ती भक्ती म्हणती ती एक। गुरुप्रीत्यर्थ उपवन पारिजातादि पुष्पावचय जाण। गोमय सडा सम्मार्जन गुरु अंगण झाडावे। प्रथम स्नान संध्या करणे गुरुदेवार्थ गंध उगाळणे। पंचामृत स्नान घालणे धूपदीपार्चनेसी। तदुपरी नैवेद्य समर्पणे आरती धूपारती करणे।